फॉरेस्टची जमीन होती, 100 एकरची जमीन होती आणि त्या जमिनीवरती काहीच नव्हतं, फक्त दगड वीट माती होती. माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. देखिए जो हमारे बीच में सुभाष हांडे जी हैं और घाटकोपर के रहवासी हैं और महाराष्ट्र के प्रदेश के ये कर्मष्ट भूमि इनकी है. तो सर नमस्कार, कैसे हैं? नमस्कार, मी सुभाष नामदेव हांडे. सर आपका जो गांव का कहाँ स्थायी पड़ेगा गांव? शिवजन्मभूमी जुन्नर तालुका पिंपळगाव जोगा या ठिकाणी मी त्या मूळ रहिवासी आहे आणि माझी जन्मस्थान पिंपळगाव जोगा आणि कर्मभूमी माझी घाटकोपर मुंबई. देखिए जैसे सर ने बता रहे हैं, इनका जो गांव महाराष्ट्र में है और ये मुंबई में बीएसटी में कार्यरत पे हैं और इन्होंने काफ़ी ऐसा जो कार्य किया है वो विशेष तौर पर बहुत चिंतन की बात है. लोग ऐसा इस तरह के जो कार्य करते नहीं हैं. तो आज इनसे ही जानना चाहते हैं कि किस प्रकार से इनके कार्य शुरू हुए. सर आपका जो पहला कार्य है जो कहाँ से स्टार्ट हुआ है? पहिला कार्य ये निसर्ग वैभव निसर्गाची सेवेच्या माध्यमातून माझं काम चालू झालेलं आहे. ज्यावेळेस संपूर्ण भारतामध्ये किंवा जगाला एका महामारीनं सर्वांना ग्रासलं होतं, तो कोरोना काळ. त्या कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची किती मानवाला गरज आहे ही गरज ओळखून झाडं लावा आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ही प्रेरणा घेऊन आम्ही एका निसर्गाची सेवा करणारी जी संस्था आहे त्यात मी जोडलं गेलो. तर ती संस्था आहे घाटकोपरमध्ये निसर्ग वैभव फाउंडेशन. ह्या संस्थेत मी जोडलं गेलो आणि तिथून मला ही प्रेरणा भेटली. यानी यहीं से आपकी प्रेरणा चालू हो गई है. तो आप सर जैसे कि मैंने सुना आप गांव में काफ़ी कार्य करते हैं और गांव से लेके छोटे छोटे गांव से लेके और अपने गांव में लेके जो बड़े शहर तक वहां तक आप कार्य करते, जैसे पूना सिटी के वहां तक आपने कार्य किया है. तो पूना सिटी में आपको ये प्रेरणा सीखकर कैसे आपको वहाँ पे लगा लोगों के बीच में? पुन्हा में ग्रीन नंदवन फाउंडेशन नावाची संस्था आहे. तिथे माझे मित्र संजय जगताप हे त्याच ठिकाणी कार्यरत आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत. आणि त्या ठिकाणी एक फॉरेस्टची जमीन होती, 100 एकरची जमीन होती आणि त्या जमिनीवरती काहीच नव्हतं, फक्त दगड वीट माती होती. पण त्या ठिकाणी आज ग्रीन नंदवन फाउंडेशन यांच्या माध्यमातून 60 एकरवरती 10,000 झाडं लावलेली आहोत. आणि ही 10,000 झाडं आणि माझी जी वनराई सामाजिक संस्था आहे आणि निसर्ग वैभव फाउंडेशन याच्या टोटल जवळ 15,000 झाडं आत्तापर्यंत आम्ही लावलेली आहोत. ये जो ज़मीन थी ये फॉरेस्ट की ज़मीन थी? फॉरेस्ट की ज़मीन है. तो ये सर जैसे आपके मन में विचार आया कैसे कि ये जो हम जो झाड़ें लगाते हैं एक अच्छी इससे पर्यावरण मिलती है, तो ये आपके मन में विचार कैसा हुआ कि मुंबई आप कार्य करते करते अब गांव कैसे पहुंच गए? मेरा गाव तो आहे. माझं जे गाव आहे त्या गावाशी माझे नाळ जोडलेलेच आहे. त्याच्यामुळं गावाबद्दल आस्था असणारच आहे. माझी कर्मभूमी जरी मुंबई घाटकोपर जरी असली तर माझं जे जन्मस्थान आहे ते शिवजन्मभूमी जुन्नर तालुका पिंपळगाव जोगा याच ठिकाणी आहे. आणि त्या गावासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि ते निसर्गाच्या माध्यमातून निसर्गाची सेवा करता येईल या उद्देशाने मी गावी तिकडं वनराई सामाजिक बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. माझी गावातली जी मंडळी होती जी मुंबई पुणे या ठिकाणी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाली होती त्यांना आम्ही एकत्रित घेतलं आणि ती संस्था स्थापन केली. तो आप ये सर बताइए कि जिस तरह से आप कई संस्थाओं के जुड़ के साथ काम किए हैं, वो कौन कौन सी संस्थाएं हैं जो आप उनके साथ टाई अप का काम कर रहे हैं आप? एक तो पहिली निसर्ग वैभव फाउंडेशन आहे, ग्रीन नंदवन फाउंडेशन आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे वनराई सामाजिक संस्था वनराई सामाजिक बहुउद्देशीय मंडळ पिंपळगाव जोगा आणि मग घाटकोपर येथील जे आध्यात्मिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही अखंड हरिनाम सप्ताह चालवतो. तो अखंड हरिनाम सप्ताह तुकाराम बीज प्रित्यर्थ ती अखंड हरिनाम सप्ताह आम्ही चालवतो. आणि दुसरे घाटकोपर प्रगती मंच आहेत. शिवनदी शिलेदार म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तोही सामाजिक संस्थेत अग्रेसर आहेत. अशा विविध
एक सामाजिक संस्थेत मी काम करतो. हम है ना सारखी एक संस्था आहे, तिचं पण राष्ट्रीय पातळीवर आमचं कार्य आहे. आम्ही एक 100 लोकांची सभासद जमून ते एक संस्था स्थापन केली आणि त्याचे मुख्य मार्गदर्शक कमांडो राम शिंदे सर आहेत. ते जे राम शिंदे सर, त्यांचं नाव खूप मोठं आहे. ऑपरेशन सिंधूसारख्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि विशेष म्हणजे त्यांना अनेक गोल्ड मेडल मिळाले. रशियन सरकारनं त्यांना राम शिंदे सर यांना गोल्ड मेडल मिळालेले आहेत आणि असे विविध प्रकारचे त्यांनी लयलूट केलेली आहे मेडलांची. आणि असे आमचे ते मार्गदर्शक आहे आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेऊन की त्यांच्या माध्यमातून आम्ही हम है ना ही संस्था स्थापन केलेली आहे. जी सुनने के लिए उनमें काफ़ी उत्साह लगता होगा. हां, नक्कीच. वारकरी संप्रदायाला आमचं वारकरी संप्रदायामध्ये जी काही मंडळी आहेत, घाटकोपर हे पंढरपुरी म्हणून एक नावाजलेलं क्षेत्र आहे. या ठिकाणी खूप वारकरी लोक आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ तयार होते. आमच्या अखंड हरिनाम सप्त्याचे जे संपूर्ण टीम आहे किंवा आमचे जे पदाधिकारी आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही ही सेवा दरवर्षी करतो. हे आमच्या वारकरीचं या सप्त्याचं 59वं वर्ष आहे आणि आता 60व्या वर्षात पुढच्या वर्षी पदार्पण करत आहोत. धन्यवाद सर. देखिए सर कि जो कार्य है काफ़ी मजबूती से है. अब बताइए, इन्होंने जो है, जैसे कि सर आप बीएसटी कर्मचारी हैं और आप धार्मिक कार्यों में भी कार्य करते हैं, और इस पे आप कैसा मैच करके चलते हैं आप? पहिली गोष्ट म्हणजे मी बीएसटीचा कर्मचारी आहेत, पण गेले 10 वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रात मी कार्य करतो. श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळ पार्श्ववाडी घाटकोपर यांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आम्ही प्रतिवर्षी आम्ही साजरा करतो. 7 दिवस आम्ही महाराष्ट्रातील नामवंत वक्ते इथे कीर्तनकार म्हणून आम्ही आणतो. त्याच्यामध्ये एकच प्रेरणा असते का बाबा, लोकांना, वारकरी लोकांना आपण काय देऊ शकतो, चांगले वक्ते आणून संतसेवा घडावी, हा एक उद्देश त्याच्या पाठीमागचा असतो. आणि वारकऱ्यांसाठी दुसरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी एक अवघा रंग एकच झाला, रंगी रंगला रंग, अर्थात वारकरी धुरवळ, असा जो आमचा खास एक स्पेशल कार्यक्रम होळीचा असो. त्या दिवशी दिवसभर आम्ही एक वारकऱ्यांसाठी एक चांगले संगीत भजन आम्ही चालू करतो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस भजन चालू असतो त्यावेळेस लोक होळीचा रंग घेऊन त्याचे उधळण करतात. आम्ही त्या वारकऱ्यांवरती पुष्पवृष्टी उधळतो आणि आम्ही ती अशा प्रकारची वारकरी धुळवट साजरी करतो आणि त्यातून आम्हाला एक चांगला आनंद भेटतो. आणि जो जनता आती है धार्मिक कार्य सुनने के लिए, उनमें काफ़ी उत्साह लगता होगा. हां, नक्कीच. वारकरी संप्रदायाला आमचं वारकरी संप्रदायामध्ये जी काही मंडळी आहेत, घाटकोपर हे पंढरपुरी म्हणून एक नावाजलेलं क्षेत्र आहे. या ठिकाणी खूप वारकरी लोक आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ तयार होते. आमच्या अखंड हरिनाम सप्त्याचे जे संपूर्ण टीम आहे किंवा आमचे जे पदाधिकारी आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही ही सेवा दरवर्षी करतो. हे आमच्या वारकरीचं या सप्त्याचं 59वं वर्ष आहे आणि आता 60व्या वर्षात पुढच्या वर्षी पदार्पण करत आहोत. धन्यवाद सर. देखिए सर कि जो कार्य है काफ़ी मजबूती से है. अब बताइए, इन्होंने जो है समाज बीएसटी कर्मचारी होकर भी इन्होंने काफ़ी धार्मिक कार्य किए हैं, जैसे कि पेड़ पौधों को लगाना और समाज में साप्ताहिक भजन कीर्तन का प्रोग्राम करना, उनको बुलाकर लोगों में बैठाकर उनको सेवा करना, और जो भजन करते हैं उनको काफ़ी उत्साह देते हैं, उनको माला फूलों सम्मान करते हैं, ताकि जो शिक्षा जो है और भजन जो संस्कृति की है हमारे भारत की, वो काफ़ी लोगों में उत्साह हो और आने वाले समय पर जो है उनके मन में ऐसा न हो कि हमारे जो माता पिता है हमें कभी अपनी संस्कृति को बताने का नहीं कार्य किए. इसी तरह से लोगों को बीच में जाकर अपनी को समाज सेवा करते हैं. समाज सेवा करते करते उन्होंने काफ़ी योगदान भी किए हैं. इसी तरह से हमारे साथ घाटकोपर मुंबई कैमरामैन राहुल खंडेजोट, मुंबई.